हॅलो हॅलो तर मॅचला होते सुरुवात. मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला डॅनियल ब्रदर्स मचिंद्र स्मृती दाराबे, तर एका बाजूला आई एकवीरा निकेश मूर्ती साबाज संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 4 ओव्हरची मॅच. टॉस जिंकलाय निकेश मूर्ती साबाज या टीमने. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंगचा निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय. एक नवीन कॅप्टन मैदानात दाखल झालाय, रुस्तम चव्हाण. तो संघाचं नेतृत्व करतोय. सराच्या घडीला मैदानावर सलामीची जोडी खेळपट्टीवर दाखल झाली. भावेश आणि विशाल ही जोडी मैदानावर दाखल होती. P1चं पहिले षटक हाताळण्यासाठी मंदार कोळी आलाय. मागील मॅचचा हिरो भावेश नाईक आहे, जो सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर वेगळ्या फॉर्म मध्ये बॅटिंग करतोय. एक रायझिंग सुपरस्टार दारावे टीमचा. मागील मॅच मध्ये थोडासा स्वस्तात परतला, परंतु यावेळेचा बॉल आला तसा गेला. हा बॉल चाललाय डीप कव्हर बॉडी लाईनच्या बाहेर. मंदारच्या गोलंदाजीवर केलाय प्रहार आणि आलाय षटकार. डीजे पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर चौकार आपल्याला पाहायला मिळाला. खूप चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार येतोय षटकार आपल्याला पाहायला मिळाला. खूप चांगला स्ट्रोक भावेशच्या बॅट मधनं पहिल्या बॉलवर. नेक्स्ट बॉल आणखीन एक बिग 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 हिट. हा बॉल चाललाय आउट ऑफ द पार्क, स्टेडियमच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. धारावी टीमच्या दरम्यान नेक्स्ट बॉल. हा फुलटॉस बॉल, झेलची संधी. नो बॉलचा इशारा आलाय अंपायरच्या दरम्यान. नो बॉल. तर रिव्ह्यू सिस्टीम नाही आहे. जे प्रेक्षक त्या वॉलवर बसलेले आहेत कृपया त्यांनी खाली उतरा. जे प्रेक्षक वॉलवर बसलेले आहेत प्लीज खाली उतरा. तर टीमची धावसंख्या 12. 12 धावा धावफलकावर लागल्यात. 13 धावा. नो बॉलचा इशारा आलाय. फुलटॉस बॉल होता. बिमर पद्धतीचा बॉल रिलीज झाला, म्हणजे नेक्स्ट बॉल फ्री हिट आहे. टीमची धावसंख्या आतापर्यंत 13 रन्स धावफलकावर लागले. षटक क्रमांक पहिलं आपल्या समोर मार्गस्थ असताना भावेश नाईक चांगली बॅटिंग करतोय आपल्या टीमसाठी. फ्री हिटचा बॉल. फुल टॉस. स्वप्नील मोरावकर बॉलवर येतोय. चांगला थ्रो. एक सिंगल. टीमची धावसंख्या 14. 14 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. 4 ओव्हरची मॅच आपल्याला पाहायला मिळते. विशाल आलाय स्ट्रायकिंग ला बॅटिंग करण्यासाठी. कमबॅक केले. यावेळेचा बॉल उडवलाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. मंदार कोळीच्या गोलंदाजीवर आणखीन एक मोठा हिट आणि हिट झालाय सुपर हिट. विशालच्या बॅट मधनं षटकार. डीजे तो टीमची धावसंख्या 20.
20 धावा. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. यावेळेचा बॉल अवे फ्रॉम द बॉडी. स्वतःसाठी जागा बनवण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु डॉट बॉल येतोय. कमबॅक केलंय मंदारने या बॉलवर. शेवटचा बॉल. हे षटक खूप चांगले राहिले धारावी टीम साठी. बॅटिंग करत असताना टॉस पराभूत झाल्यानंतर बॅटिंग त्याच्या वाट्याला आली. पहिल्या 5 बॉल मध्ये खूप चांगली बॅटिंग केली. नेक्स्ट बॉल. हा देखील बॉल उडवला ऑन साइडला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. चांगली फिल्डिंग होते स्वप्नील मोरावकरच्या दरम्यान. सेकंड रन साठी कॉल आलाय. दुसऱ्या डावेचा प्रयत्न होतोय आणि हा दुसरी धाव देखील कंप्लीट झाले. 1 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि टीमची धावसंख्या बॅटिंग करत असताना डॅनियल ब्रदर्स मचिंद्र स्मृती धारावी टीमच्या दरम्यान बिनगडी बाद 22 धावा. डीजे. एक रायझिंग स्टार ऑफ साबाज, ज्याने सध्याच्या घडीला ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट मधल्या आपल्या नावाची ओळख निर्माण केली. तो खेळाडू मैदानावर दाखल झालाय गोलंदाजी साकारण्यासाठी. षटक क्रमांक 2, वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी समोर आहे भावेश नाईक. दुसऱ्याच्या घडीला चांगली बॅटिंग करतोय. उडवलाय. बिग 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 हिट. षटकार. टीमची धावसंख्या 28 धावा. अक्षय कोळी पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. यावेळीचा बॉल मिस टायमिंग स्ट्रोक. हा बॉल चाललाय लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर. आणखीन एक मोठा धमाका भावेश नाईकच्या बॅट मधनं आणि टीमची धावसंख्या 34. 34 रन्स. बिनगडी बाद 34 धावा. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर भावेश खेळतोय 26-25 धावेवर. 6 बॉल त्याने फेस केलेत. विशालच्या बॅटमधनं जर आपण पाहिलं तर 3 बॉल फेस करत असताना 8 धावा देखील आल्यात. एक चांगली पार्टनरशिप बिल्ड झाली धारावी टीमच्या दरम्यान. सलामीची जोडी. फुल टॉस बॉल. हा बॉल चाललाय लाजबाब स्ट्रोक भावेश नाईकच्या बॅटमधनं. 1 बाउन्स बॉडी लाईनच्या बाहेर. नो बॉलचा इशारा आणि इथून मात्र भीमर पद्धतीचा बॉल रिलीज झालाय. मैदानावर सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर धारावी संघ अक्षरशः बरसलाय. पहिल्या मॅच मध्ये जर आपण पाहिलं संघर्ष तर खूप चांगली गोलंदाजी केली शाबाज टीमने, परंतु या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर खूप खराब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या ओव्हर मध्ये देखील आपण जर पाहिलं तर 22 धावा आल्या. या ओव्हर मध्ये आतापर्यंत 2 षटकार 1 चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. नो बॉल जरूर रिलीज झालाय म्हणजे नेक्स्ट बॉल आहे फ्री हिट. 2 चेंडू आणि 17 धावा या गोलंदाजाने खर्च केल्यात. हॅलो. तर लगातार जर कोणत्याही खेळाडू 3 षटकार लगावले तर सन्माननीय नयन पाटील यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज या संपूर्ण स्पर्धेमध्ये दिले जाईल. हे पारितोषिक आहे सर्व खेळाडूंसाठी. जर कोणताही बॅट्समन जर लगातारचे 3 षटकार लगावतो तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिला जाईल. यावेळी चांगला बॉल. एक्स्ट्रा बाउन्स होतो या बॉलला, परंतु सरळ बॉल चालला. यष्टिरक्षक भावेशच्या हातामध्ये येतो डॉट बॉल. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर 42 धावा. 42 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. धावफलकावर लागल्यात.
2 बॉलचा खेळीतून शिल्लक आहे. यावेळीचा बॉल हाफ ट्रॅकर उडवलाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. विशालच्या बॅट मधनं हा येतोय धमाकेदार षटकार. अठ्ठेचाळीस धावा शेवटचा बॉल. आणखीन एक लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. विशाल नाव ऑन द फायर षटकार. चौधरी फरहान चौधरी आलाय गोलंदाजी ट्रॅकवर. षटक क्रमांक 30 आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 54 धावा. तर चला मॅच थोडीशी स्पीडली चालू ठेवा. गोलंदाज फरहान. पहिला बॉल चांगला रिलीज झालाय. ऑन साइडला डीप मध्ये फिल्डर आहे. हाफ ट्रॅकर हा बॉल जरूर होता परंतु थोडंसं टर्न होतं या बॉलला. एक सिंगल आपल्याला पाहायला मिळते. मैदानात सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर वादळ आलंय परंतु 2 वादळ आतापर्यंत या मैदानावर खेळताना आपल्याला पाहायला मिळाल्या. आणखीन एक मोठा हिट. नेक्स्ट बॉल. आणखीन एक मोठा हिट. हा हिट देखील झालाय सुपर हिट. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक षटकार विशाल. जर पुढच्या बॉलवर जर षटकार लगावला तर 1000 रुपयाचा मानकरी ठरलाय. हा बॉल देखील चाललाय. टीमची धावसंख्या 73 धावा. या स्पर्धेतील सर्वाधिक धावा सध्याच्या घडीला धावफलकावर लागल्यात. अजून या ओव्हर मधले 2 बॉल शिल्लक आहेत. 19 धावा धावफलकावर लागल्यात. या ओव्हर मध्ये आतापर्यंत 19 धावा खर्च झाल्यात. स्वतः गोलंदाज बॉल खाली येतोय आणि बॅट्समन इथून मात्र बाद झालाय. टीमची धावसंख्या 73 शेवटचा बॉल.
तर शेवटच्या बॉलवर आलाय चौकार. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाल्याने टीमची धावसंख्या 77 धावा. या ओव्हरमध्ये धावा आल्या 23 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आपल्याला पाहायला मिळाल्या 22. दुसऱ्या ओव्हरमध्ये 31. तिसऱ्या ओव्हरमध्ये 23 धावा. या ओव्हरमध्ये कमबॅक करावा लागेल. तर निखिल इंगळे आलाय गोलंदाजी ट्रॅकवर. हाफ ट्रॅकर बॉल. चांगला टप्पा. अक्षय कोळी वेगाने बॉल पर्यंत येतोय. 1 रन इथून कंप्लीट झाली. 1च धाव. व्हाईट बॉल. शेवटचं षटक आहे आणि टार्गेट सेट करणारी ओव्हर आपल्याला पाहायला मिळते. स्लॉगिंग ओव्हरमध्ये गोलंदाज निखिल इंगळे. पहिला बॉल चांगला रिलीज झाला. यावेळेचा बॉल ऑफस्टिकच्या बाहेर पिच होताना आपल्याला पाहायला मिळतो. परंतु व्हाईट बॉल जरूर आलाय. या ओव्हरमध्ये किती धावा येतील दाराबे टीमच्या दरम्यान हे देखील पाहणे इम्पॉर्टंट असणार आहे. धीरज आहे स्ट्रायकिंग एंडला. यावेळेचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला उडवलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये मिसफिल्ड होते आणि हा बॉल चाललाय सरळ बॉडी लाईनच्या बाहेर. 6 धाव्यांसाठी षटकार. तर टीमची धावसंख्या 85 धावा. 85 रन्स. आणखीन एक. वॉट अ स्ट्रोक. हा बॉल चाललाय स्टँड अँड द डिलिव्हर. समालोचन कक्षाला सलामी देणारा षटकार धीरजच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. खूप मोठा हिट आपल्याला पाहायला मिळालाय. तर चला बॉल द्या मैदानावर. 91 धावा. 91 रन्स. शतक होईल का हे पाहावं लागेल या स्पर्धेमध्ये. डबल डिजिट स्कोर तर आपण खूप पाहिलेत, परंतु 3 डिजिटचा स्कोर हा धावफलकावर लागला जाईल का हे पाहणे इम्पॉर्टंट आहे. नो बॉलचा इशारा. 9+4 या 5 धावा धावफलकावर ऍड झाल्या. टीमची धावसंख्या आणखीन एक आणि हा बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. शतक. 100 धावा धावफलकावर लागल्यात. तर 100 धावा धावफलकावर लागल्यात. या स्पर्धेतील पहिलं शतक 2 चेंडूतून शिल्लक आहेत. टीम 100 धावफलकावर लागल्यात. दाराबे टीमच्या दरम्यान 2 चेंडूचा खेळ इथून शिल्लक आहे. आणखीन एक. आपला ट्रेडमार्क स्टॉट धीरजच्या बॅट मधनं लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. शेवटचा बॉल आहे.
व्हाईट बॉल. व्हाईट बॉल येतोय. 107 धावा. या स्पर्धेतील सर्वाधिक रन्स धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. डॅनियल ब्रदर्स मच्छिंद्र स्मृती धारावे या टीमच्या दरम्यान अगेन्स्ट निकेश स्मृती साबाज. यावेळचा बॉल देखील उडवलाय. हा बॉल चाललाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. धीरजच्या बॅट मधला शेवटच्या बॉलवर आलाय षटकार. भाविश नाईक नवी मुंबईचा रायझिंग स्टार. कमी वयामध्ये यशाची भरपूर चांगली शिखरे या खेळाडूने गाठली. असंख्य स्पर्धा या खेळाडूने गाजवल्या. कमी वयामध्ये अनेक खुल्या गटातील स्पर्धांमध्ये भरपूर चांगली कामगिरी या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळते. रुत्सम स्ट्रायकिंग एंडला पहिला बॉल. लाईन चांगली होती परंतु या शहराला लाईन मिस केली. जर रुत्सम चौहानने सलग 3 षटकार लगावले तर त्याच्यासाठी देखील कॅश प्राइज आहे. आणि या स्पर्धेमध्ये एकंदरीत कुठल्याही फलंदाजाने जर सलग 3 षटकार लगावले तर अग्रोही गावाचे युथ आयकॉन आणि या स्पर्धेचे जनक नयनदादा पाटील यांच्या माध्यमातून देखील 1000 रुपयाचं कॅश प्राइज. या बॉलवर आक्रमण जरूर केलंय. अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक लॉंग अँड हाय. रुत्सम देखील इन ऍक्शन मोड मध्ये येतोय. त्याच्या बॅट मधून येतोय हा दमदार स्ट्रोक. सरळ 6 रनसाठी. यस इट इज अ सिक्सर. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकताय. लाईन चांगली होती. शेवटच्या क्षणापर्यंत नजरेची पकडी चेंडूवर ठेवल्याने एक चांगला दर्जेदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार आला. स्कोरबोर्ड ओपन झाला. 11 निकेत स्मृती शहाबाज या टीमचं. पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. झेलची संधी आहे. चेंडू खाली फिल्डर तैनात. एक चांगला दर्जाचा झेल या ठिकाणी टिपला आणि फलंदाज क्रमांक पहिला या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय.
नवीन फलंदाज भावेश भोईर मैदानाच्या आतमध्ये इंटर झालाय. 114 धावांचं लक्ष, 6 रन आतापर्यंत होतात. ऑप्टिकच्या थोडासा बाहेर होता, दिशा देण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न असफल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव स्वरूपाचा हा बॉल, प्रत्येक डॉटबॉल दबाव वाढवेल. आई एकविरा 11 निकेश मोदी शाहबाज या टीमचा, कारण लक्ष भरपूर मोठं आहे, परंतु जीवनामध्ये कधीच कुठली गोष्ट अशक्य नाही. जर तुमचे प्रयत्न प्रामाणिक असतील, जिद्द चिकाटीने तुम्ही लढा द्याल तर यश प्राप्ती देखील तुमच्या आयुष्यामध्ये होऊ शकते. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. अप्रतिम दर्जाचा हा बॉल, जसा टप्पा पडला गती परिवर्तन, परंतु या गती परिवर्तनाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही फलंदाज भावेश भोईर. वेग भरपूर होता. अप्रतिम दर्जाचा बॉल ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकताय. अतिशय चांगलं कॅमेरा वर्क. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट अमोल, निसर्ग, स्वप्नील आणि सोहम, भरपूर चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुन्हा एकदा आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय, फटका चांगला, डीप मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. अनेक युवा खेळाडूंना एकत्रित केले सचिन नाईकने, त्यानंतर संघ प्रस्थापित करण्यात आला. आणि ग्रामीण क्रिकेटमध्ये सातत्याने वर्चस्वामध्ये राहिलाय मच्छिंद्र स्मृती धारावी संघ. परंतु ज्या वेळेस या क्रीडांगणामध्ये कुठलीही स्पर्धा असते त्यावेळेस डॅनियल ब्रदर्स, सिनूभाई डॅनियल यांच्या माध्यमातून हा संघ पुरस्कृत केला जातो. आणि आज डॅनियल ब्रदर्स या नावाने हा संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. 1 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होतोय. एक षटकार जरूर आला गोलंदाज भावेश नाईकच्या विरुद्धामध्ये. एक षटकार आल्यानंतर एक चांगलं कमबॅक त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. तर नवीन गोलंदाज स्पेल नंबर 2 आणि समीरला इन्व्हाइट केले. ओव्हर द विकेट समीरचा पहिला बॉल, अप्रतिम, काय लाजवाब फटका, पुल केला, पुल सक्सेसफुल. या षटकाराच्या साह्याने धावफलकाची गती वाढली आणि टीमचे धावसंख्या आतापर्यंत 13 रन. पुन्हा एकदा सलग बॅक टू बॅक दुसरा धमाका. जर या बॉलवर षटकार आला तर आदरणीय नयनजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज फलंदाज भावेश भोईर याच्यासाठी. एक दर्जेदार क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. शिवशंकर क्रीडा मंडळ व नयन पाटील युवक प्रतिष्ठान यांच्या संकल्पनेतून साकार झालेली स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक 2025 चा थरार. नवी मुंबईच्या विकासाला, नवी मुंबईच्या क्रीडा क्षेत्राला चालना देणारे क्रीडांगण म्हणजे भारतरत्न स्वर्गीय राजीव गांधी क्रीडा संकुल सीबीडी आणि आज निसर्गाच्या सानिध्यामध्ये वसलेले क्रीडांगण. 19 रन आतापर्यंत होतात. समित गोलंदाजीच्या मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. राऊंड द विकेट ऑप्टिकच्या थोडासा बाहेर होता. येस, इट इज अ वाईट. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव ऍड होते. 20 रन आतापर्यंत होतात. 114 धावा पूर्ण करायच्या सामना जिंकण्यासाठी. टीम एकविरा 11 निकेश मोदी शाहबाज या टीमला सलग 2 षटकार आतापर्यंत लगावलेत. या बॉलवर पुन्हा एकदा अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक पाहायला मिळतोय, परंतु एक चांगला झेल टिपलाय. त्यानंतर नुकतंच ज्यांचं आगमन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. सानपाडा नगरीचे उद्योजक आदरणीय ज्ञानेश्वरजी ठाकूर साहेब यांचं देखील सहर्ष स्वागत. तर मी विनंती करेन की रोहित दादा डोंगरे आपल्या शुभ हस्ते आदरणीय ज्ञानेश्वरजी ठाकूर साहेब यांचा शुभ सन्मान आपल्याला करायचा आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आलेल्या प्रत्येक मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी होते. आपल्या भारत देशाची परंपरा व महाराष्ट्राची संस्कृती अतिथी देव भव. महाराष्ट्राचं वस्त्र अलंकार रेशीम धाग्याने विणलेली मायेची प्रेमाची उबदार शाल
सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छाने या स्पर्धेची आठवण भेट देऊन आदरणीय ज्ञानेश्वरजी ठाकूर साहेब यांचा सन्मान या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय. षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज मंदार, अपकमिंग रायझिंग स्टार ऋतिक आपल्याला पाहायला मिळतोय. ऋतिकने मात्र षटकार लगावला. धावफलकाची गती वाढली आणि 26 रन आतापर्यंत होतात. 26. 14 बॉल मध्ये 88 धावांची गरज अजूनही आहे. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. फटका चांगला आहे. एक सिंगल डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळते. फिल्डर डीप मध्ये तैनात होता. धीम्या गतीचा हा बॉल. जसा टप्पा पडला थोडीशी उंची कमी होती बॉलची. विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल विसावताना आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती भावेश नाईक आपल्याला पाहायला मिळतोय. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये 2 षटकांचा खेळ झाला. टीमची धावसंख्या 2 गडी बाद 27. 27 लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर सेकंड ओव्हर कंप्लीट. सामन्याचे चित्र बदलून गेलं. येणारे 12 बॉल आणि आता मात्र 87 धावांची गरज. 87 रन अवघ्या 12 बॉल मध्ये पूर्ण करायच्यात. आज जसा विक्रम केला टीम डॅनियल ब्रदर्स मच्छिंद्र स्मृती धारावी या टीमने, आज पुन्हा एकदा ती संधी चालून आली. शाबाश टीम साठी. पहिला बॉल कामेश नाईकचा. चेंडू चाललाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रन मिळतील 4. हा चौकार. (31) 31 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय आडव्या बॅटने. डीप मिड विकेटला फिल्डर भरपूर वेगाने धावला आहे, परंतु या क्षणाला क्रिकेटमध्ये फुटबॉल पाहायला मिळालं. नियंत्रण चुकलं तत्पूर्वी ओव्हर द रोप सर 4 रनसाठी चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. सलग 2 चौकार आतापर्यंत लगावले देणारे 10 बॉल आणि 79 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळते. लाईन चांगली होती, परंतु या क्षणाला बॅटच्या स्लाइसचा वेध घेतलाय आणि फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. ऋतिक या ठिकाणी बाद झालाय. नऊ बॉल मध्ये अजून 79 रनची गरज. नवीन फलंदाज संस्कार मैदानाच्या आतमध्ये इंटर होतोय. लॉफ्ट केलाय. टायमिंग चांगलं होतं, परंतु फिल्डर पोहोचेल तत्पूर्वी 4 रन साठी हा 1 बाउन्स चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते फिल्डर सोहेलच्या माध्यमातून. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय, परंतु आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय.
गोलंदाज आदित्य आदित्यचा पहिला बॉल समोरच्या दिशेने उडवलाय 6 रनसाठी. यस, ब्युटिफुल ग्लोरियस स्ट्रोक. पाच बॉल मध्ये अजूनही 64 रन पूर्ण करायचे आहेत, परंतु लाईन मिस केली फलंदाजाने. डॉट बॉलची समाप्ती 50 रन आतापर्यंत झालेत. अजूनही शेवटचे 4 बॉल शिल्लक. 20 बॉल मध्ये आतापर्यंत अवघ्या 50 धावा झाल्यात. सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना एकविरा 11 निकेश मोदी शाबाज या टीमच्या पुन्हा एकदा आणखीन एक मोठा धमाकेदार स्ट्रोक, परंतु चेंडू जाईल 6 रनसाठी. यस, इथल्या हा झेल. $56 अब तक 56 आपल्याला पाहायला मिळाले. एक सिंगल पूर्ण केली. 57 स्वतः बॉलर धावला, परंतु बॅकअप साठी फिल्डर आला. अजूनही शेवटचे 2 बॉल आणि 57 रनची गरज. अवंतर स्वरूपामध्ये आणखीन एक धाव ऍड होते. 58. 2 बॉल मध्ये अजूनही 56 धावांची गरज. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेने डीप मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. भरपूर वेगाने धावलाय. फक्त एकच सिंगल, 1 बॉल आणि आता मात्र 55 रनची गरज. चला टीम सीबीडी वॉरियर्स टीमचे कॅप्टन रणजित दादा पण त्वरित या, कारण वेळेचं बंधन देखील आहे. पुन्हा एकदा स्विच हिट केलाय. रन मिळतील 4 आणि सामना जिंकलाय डॅनियल ब्रदर्स मच्छिंद्र स्मृती धारावे या टीमच्या माध्यमातून.